नसती, आर्किटेक्टची गरज पडली नसती. देव फक्त शब्द बोलायचा काम हे होता आणि सर्व काही झालं असतं. परंतु तसं घडलेलं. किती वर्ष विदाऊट घराचा राहिला तो? हा, कुठं राहिला, कुठं झोपला बिचारा, कुठं खाल्लं, थकून मागून आला, कुठं अंग त्यानं पडला असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतका महान मोठ्या देवाला घर नाही, पण बायबल सांगतं की त्याच्यावर विश्वास ठेवणारा मात्र खचित होणार नाही, लज्जित होणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणारे बिना घराचे असावे अशी मुळात देवाची इच्छा नाही. तर देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रत्येकाला एक सुंदरसं घर असावं, कारण अन्न वस्त्र निवारा हा आशीर्वाद देवाकडून प्राप्त होतो. आणि तो जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर केवळ देवाकडे जावं अशी देवाची इच्छा आणि योजना आहे. जुन्या करारात मी वाचत असताना मिसर देशातून इस्रायल लोक निघाले. कुठून? मिसर देशातून इस्रायल लोक निघाले, स्थलांतर करत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी. किती वर्ष स्थलांतर केलं? 40 वर्ष स्थलांतर केलं. मिसर देशामध्ये ज्या घरात, ज्या जागेत ते राहत होते, लक्षपूर्वक ऐका, मिसर देशात ज्या राष्ट्रात, ज्या ठिकाणी ते राहत होते, ती जागा, ते राष्ट्र अतिशय श्रापित होतं, गुलामगिरीत होतं, अतिशय कष्ट होते त्या घरामध्ये. कुठल्याही प्रकारचे आशीर्वाद त्या मिसर देशामध्ये त्यांना नव्हते. पण स्थलांतर ज्या ठिकाणी ज्या वेळेस त्यांनी केलं, हालाकी 3 दिवसाचाच तो रस्ता होता, परंतु इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध कुरकुर करत होते म्हणून जवळजवळ 40 वर्ष त्यांना भटकावं लागलं. पण 40 वर्षामध्ये ते स्थलांतर वेगवेगळ्या ठिकाणी करत होते. घर होतं का त्यांना? बोला. उचलला आपला तंबू, ठोकठाक केला, राहिले. परत दुसरा दिवस निघाला, उचलला तंबू, तिकडे गेले, ठोकठाक केलं, राहिले. तिसरा दिवस उचलला तंबू, ठोकठाक केलं, राहिले. तंबूत राहत होते. पण सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट पहा, स्थलांतर करत होते पण देव त्यांच्या बरोबर. देवाने त्यांना सोडलं नाही, देवाने त्यांना टाकलं नाही. ज्या ठिकाणी त्यांनी तंबू बांधले, ज्या ठिकाणी ते एक दिवस का होईना निवासास राहिले, ती जागा आणि तो संपूर्ण एरिया देवाने त्या इस्रायल लोकांसाठी विशेष आशीर्वादाचा केला की नाही? सांगू का काय काय केलं म्हणून? समुद्राच्या पाठीशी गेले, आता मरणार, ती जागा देवाने आशीर्वादित केली. कडू पाणी होतं, मरणार आम्ही, पाणी प्यायला हे नाही, पत्तं टाकलं, गोड पाणी झालं, तिथंही देवानं ती जागा आशीर्वादित केल्या. म्हणजे 40 वर्षामध्ये एका वर्षात जर 365 दिवस येत असेल, तर ज्या ठिकाणी 40 वर्षामध्ये त्यांनी स्थलांतर केलं, सोर, सिदोन, मवाबी, पलिष्टी, अरामी, हित्ती, यबुसी, या सर्व राष्ट्रातून, देशातून ते जात असताना ज्या ठिकाणी ते निवासास राहिले, साप चावला काय त्यांना? हिंस्र पशून त्याच्यावर हल्ला केला काय? किती काळजी घेणारा देव आहे, किती महान आणि मोठा देव आहे. काळोखात भीती वाटत होती का त्यांना? विशेष या स्थलांतरातून ते जात असताना, थँक्यू जीसस, धन्यवाद ईश्वर, देव त्या तंबू मध्ये त्यांच्याशी बोलत होता. देव त्या तंबू मध्ये त्यांची भेट घेत होता. देव त्या तंबू मध्ये त्यांना दर्शन देत होता. देव त्या तंबू मध्ये आणि त्या संपूर्ण जागेमध्ये देवाचं निवास आहे, देवाची उपस्थिती आहे, असे ते अनुभवत होते आणि आपल्या डोळ्यानं देवाची उपस्थिती पाहत होते आणि देवाचं गौरव करत होते. देवा, तू महान आहेस, तू धन्यवादित आहे की अरण्यातून, जंगलातून आम्ही जात आहोत, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आज त्या घरातून आम्ही या घरात आलेलो आहोत आणि हे घर देखील देवाने आमच्यासाठी आशीर्वादाचं करावं म्हणून आम्ही देवाकडे विनंती करत आहे. पहा, आमचा देव
सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी उपस्थित आहे, त्याचे नेत्र सर्वत्र आहे. आणि म्हणून आम्हाला फार त्याच्यावर गर्व आहे. आणि आम्ही ज्या देवावर गर्व करतो तो आमचा देव आम्हामध्ये उपस्थित आहे. आणि आज त्याच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस प्रार्थना खतम होईल, आपण प्रत्येक जण या दिवाराला आपल्या परीने हात लावून प्रार्थना करणार आहोत. आणि मला असं वाटते की त्या घरापेक्षा या उभयतांचं जीवन या घरामध्ये पुष्कळ आशीर्वादित राहावं. देवाने त्यांना दर्शन द्यावं, देवाने त्यांची भेट घ्यावी, देवाने त्यांच्याशी बोलावं, वचनाचा उलगडा, गहन रहस्य, आणि देवाने त्यांचं संपूर्ण जी परिस्थिती आहे ती बदलावी आणि प्रगती आणि उन्नतीचा आशीर्वाद या घरामध्ये यावा. म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. आपण बायबलमधून एक वचन पाहणार आहोत. जर तुम्ही आणलंच आहे तर तुम्हाला थोडक्यात एक सांगून मी समाप्त करतो. 2 शमूएल याचा 6वा अध्याय आणि 10 आणि 11 हे वचन माझं पटकन वाचा. 2 शमूएल 6वा अध्याय फक्त 10 आणि 11. एक फार सुंदरसा सीन घडलेला आहे. तो सीन इतका आशीर्वादित आहे. कान देवाकडे लावा आणि आशीर्वादित होऊन जा आणि आशीर्वाद घेऊन जा. आणि 2 शमूएल 6वा अध्याय 6वा अध्याय 10 आणि 11 वाचा. ज्याला मिळालं, वेळ नाही आपल्याकडे, थोडंसं काटत कारण उल्हासनगर वालेला दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने तो आबेद आदोम कित्ती यांच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश आबेद आदोम कित्ती यांच्या घरी 3 महिने राहिला. आणि परमेश्वराने आबेद आदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली. यस, एक तुम्हाला स्टोरी टाईप सांगतो, वचना टाईप सांगत नाही. ज्या वेळेस दावीद राजा झालेला आहे, दावीद राजा आता राज्य करत आहे. आणि दावीद राजा त्याला देवाने स्पष्टपणे सांगितलं, कोश ज्या वेळेस जेथे कोठे जात होता त्या वेळेस इस्रायल लोकांना दावीद राजाच्या वतीनं देव त्यांना विजय देत होता. त्याच्या शत्रूंवर, मोवाबी, हित्ती, यबूसी, जेवढे त्याचे शत्रू होते त्या सर्व ठिकाणी देव त्याला काय करत होता, यश देत होता. आणि असं करत करत जोपर्यंत तो कोश त्यांच्या सोबत होता, देव त्यांच्या बरोबर होता, तोपर्यंत त्यांनी संपूर्ण राष्ट्र आणि राज्य काबीज केलं आणि त्यावर तो राजा झाला. मग एकदा काय झालं की आता हा कोश शांतता आणली, देवानं सर्वांवर विजय दिला. आणि म्हणून दावीद राजानं ठरवलं की हा देवाचा जो कोश आहे तो आता आपण दावीदपुरात, जिथं माझा बंगला आहे, जेथे मी राहतो, जेथे माझे सर्व पत्न्या उपपत्न्या आहे, जेथे माझे लेकरं आहे, अशा या दावीदपुरात त्याच्या घरामध्ये तो घेऊन जावा. म्हणून काय झालं की दावीद राजानं तो कोश 30,000 माणसं घेऊन तो निघाले. देवानं पहिली गोष्ट सांगितली होती की जवळजवळ त्या कोशाच्या 50 फूट अंतरापर्यंत कोणीही आतमध्ये यायचं नाही. किती? 50 फूट. कारण त्या 50 फुटापर्यंत देवाची उपस्थिती होती. आज या घरामध्ये देखील देवाची उपस्थिती आहे. 50 फुटापर्यंत देवाची उपस्थिती होती, म्हणून कोणीही त्या रिंगणात यायचं नाही. आणि मग त्या गायी त्या कोश घेऊन जातात आणि त्या हंबरडा फोडीत चालतात. त्या काय करतात? हंबरडा फोडीत चालतात. हंबरडा म्हणजे ओरडत, म्हणजे देवाचा कोश येत आहे, देवाचं गौरव करा, देवाचं, तो त्याच्या परीने देवाची स्तुती करत आहे. हंबरडा फोडत आहे, तसे लोक मार्ग मोकळे करत आहे, देवाच्या कोशासाठी जागा देत आहे. हालेलुया. आपण आपल्या जीवनात देखील देवासाठी अशीच जागा देत राहा. हंबरडा फोडत आहे, जागा देत आहे, सर्व गोष्ट होत असताना अचानक बायबल सांगतं की अनोकाच्या ठिकाणी तो जो बैल होता, जी गाय होती, ती ठोकर खाल्ली. आणि ठोकर खाल्ल्याच्या नंतर जो देवाचा कोश होता तो कोश कोसळला. आणि दावीद राजाचा मोठा मुलगा अभिनादाब, त्याचा मोठा मुलगा उज्जा, हा देवाचा कोश सावरायला गेला. अरे पडत आहे साहेब, अरे रे 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 रे, काय करताय साहेब, पडत आहे. म्हणून साहेबांना हात दिला, सावरायला गेले. तसा तो कोश सावरायला गेले. देवानं सांगितलं होतं की माझी उपस्थिती 50 मीटरच्या आतमध्ये. बायबल सांगतं की जसा तो 50 मीटरच्या आतमध्ये आला,
जागच्या जागीच मरण पावला. दावीद राजा पाहतच राहिला, माझा नातू मरण पावला. काय झालं? माझा देवाची उपस्थितीमध्ये देवानं जे आज्ञा केलं ते तुम्हाला सांगितलं, त्याचं उल्लंघन तुम्ही केलं, देवाने त्याला शासन केलं. बायबल सांगतं की दावीद राजा नाराज झाला. काय तर माझा नातू अभिनादाबाचा जो मोठा मुलगा आहे उज्जा, तो मरण पावला. दावीद राजानं ठरवलं, आता हा पोष आहे ना माझ्या घरी नको, माझ्या घरी नको. ओबेद अदोम जितकी आहे ना त्यांच्या घरी ठेवा तो पोष. माझ्या घरी नको, माझ्या एरियात नको, माझ्या दारात पण नको, अजिबात नको. म्हणून ओबेद अदोम जित्ती यांच्या घरी तो पोष देवाचा ठेवण्यात आला. परिस्थिती पहा कशी झाली. ओबेद अदोम गित्ती हे परिस्थितीनं फार गरीब होते. काय? ओबेद अदोम गित्ती हे परिस्थितीनं फार गरीब होते. कष्ट करायचे, मेहनत करायची, मेहनत करून कष्ट करून देखील यश बरकत अजिबात मिळालं नाही. उन्नती त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात कधीच झाली नाही. पुष्कळशा लोकांच्या मी साक्षी ऐकतो, बाळासाहेब काय नाही होय, घर ना, त्या घरात आलो ना तुम्हाला काय सांगायचं, जरा पण यश नाही, बरकत नाही, जराही पैसा वाचत नाही. अहो या घरात जसं आलो ना बाळासाहेब, अरे नुसतं माझं पोरगं आजारीच पडते बाळासाहेब, आजारीच आहे, कधी बरंच होत नाही. अहो बाळासाहेब या घरात आम्ही आलो ना, अहो काय सांगायचं, या घरात जराही शांती वाटत नाही. अशी लोकांची उदाहरण आहे. बायबल सांगतं की ज्या वेळेस दाविदानं हुकूम दिला की ओबेद अदोम गित्तीच्या घरी हा पोष ठेवा, बायबल सांगतं की ओबेद अदोम गित्ती हे फार गरीब होते. परिस्थितीनं, पैशा आदल्यानं, सर्व प्रकारचा व्याप त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरात होता. पण बायबल सांगतं की या ओबेद अदोम गित्तीच्या घरी देवाचा कोष ठेवलेला आहे. कोष म्हणजे देवाच्या, त्याच्यामध्ये आज्ञाने देवाची उपस्थिती. या कोशाच्या भरोशावरच त्यांनी संपूर्ण राष्ट्र आणि जग जिंकलं. लक्षात ठेवा बरं, कोशाच्या भरोशावर जिंकलं त्यांनी, त्याच्या स्वबळावर जिंकलं नाही, की त्याला लढाई येते म्हणून जिंकलं नाही, अजिबात नाही. हा भ्रम जर तुमच्या मनात असेल तर काढून टाका. कोश होता म्हणून देवाने त्याला विजय दिला आणि देव त्यांच्या वतीनं लढला म्हणून देवाने राष्ट्रावर, राज्यावर त्याला राजा नेमलं. परंतु याच्यामुळं काय केलं की हा कोश ओबेद अदोम गित्तीच्या इथं ठेवण्यासाठी सांगितलं. बायबल सांगतं की ओबेद अदोम गित्तीच्या घरी फक्त किती महिने तो कोश राहिलेला आहे? फक्त 3 महिने. किती महिने? थँक्यू जीसस, 3 महिने. या 3 महिन्याच्या कार्यकालामध्ये, 3 महिने म्हणजे फार जास्त वर्ष झालं काय? 3 महिने म्हणजे 3 महिने म्हणजे एकदम शॉर्ट पिरियड, अगदी शॉर्ट पिरियड. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगू द्या की त्या ओबेद अदोम गित्तीला इतका देवाने आशीर्वाद दिला, इतका आशीर्वाद दिला की भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. म्हणूनच आमचा देव काय म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. काय? माझे पात्र जे आहे ते काठोकाठ भरून वाहत आहे. का? कारण माझ्या देवाने मला आशीर्वादच तितका दिला की माझे आशीर्वाद जे आहे ते मला पुरून उरत आहे. ओबेद अदोम गित्तीच्या घरी जसा तो देवाचा कोष ठेवला ना ठेवला, बाप रे, देवाची उपस्थिती त्यांनी त्या ठिकाणी अनुभवली. देवासोबत ते बोलत गेले, देव त्यांच्याशी बोलत गेला. देवाने त्यांचं घर आशीर्वादानं भरलं. त्या घरातले सर्व श्राप, आपण म्हणतो ना पनोती, काढून टाकली. कारण देव स्वतः त्या घरामध्ये उपस्थित झालेला आहे. देव स्वतः त्या घरामध्ये त्यांना दर्शन देत आहे. आणि जेथे देव आहे, जेथे देवाची उपस्थिती आहे, जेथे देवाचा अभिषेक आहे, जेथे देवाचं सामर्थ्य आहे, ते घर, ती जागा, त्या घरामध्ये राहणारे सर्व काही आशीर्वादित होतात. हा आमच्या देवाचा आशीर्वाद आहे, जो पैशाने मिळत नाही, जो देवाच्या मुखातून निघालेला त्याच्या शब्दाने निघतं. बायबल सांगतं की 3 महिने ओबेद अदोम गित्तीच्या घरी तो कोष राहिला. आणि पाहावयास मिळते की देवानी ओबेद अदोम गित्तीला इतकी प्रगती केली, इतकी उन्नती केली, इतकं सर्व कार्यामध्ये यश दिलं. त्यांच्या कष्टाचे पैसे वाचत गेले. आजार विकार, रोगराई नाहीशी झाली. जो अतिरिक्त पैसा त्यांचा आजारामध्ये खर्च होत होता तो नाहीसा झाला, तो वाचायला लागला. आणि देव त्यांच्याशी बोलत असताना
देवाने ज्याला आशीर्वाद दिला ते निश्चितच वाढतच वाढतच राहणार, कमी होणार नाही. बायबल सांगतं की त्या ठिकाणी देवाची उपस्थिती त्यांनी अनुभवली आणि मग काय झालं पुढं फार सुंदरच आहे. ज्यावेळेस ओबेद-एदोम गित्तीला दावीद राजा पाहत होता, अरे थैल्या विकणारे लोक, पिशव्या विकणारे लोक, म्हणजे तो विकत नव्हता, मी असं सांगून राहिलो तुम्हाला, हे गरीब लोक ज्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं, जे आमच्याकडे यायचे, साहेब आम्हाला पैसे द्या ना, हो एवढी मदत करायला गरज आहे ना, असं करा ना साहेब, आजारासाठी एवढे पैसे द्या हो प्लीज, कृपा करून. आज ओबेद-एदोम गित्तीकडे ज्यावेळेस तो दावीद राजा पाहतो, फिरत आहे तो, आणि फिरत असताना ओबेद-एदोम गित्तीकडे ज्यावेळेस त्याचं लक्ष जातं, त्यावेळेस तो म्हणाला, अरे बाप रे, ओबेद-एदोम गित्तीची परिस्थिती कशी बदलली, कसे देवाचे आशीर्वाद आले. बायबल सांगतं त्यांची प्रगती कशी झाली, उन्नती कशी झाली. ज्यावेळेस दावीद राजाने त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी मुलाखत केली, त्यांच्याशी बोलला, त्यावेळेस दावीदाला कळालं, काय कळालं, की देवाचा कोश माझ्या घरात आहे, देवाची उपस्थिती माझ्या घरात आहे. आणि म्हणूनच बायबल सांगतं की देव आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. सर्व धरित्री त्याच पुढे एकदम स्तब्ध राहावा, त्याची वाणी ऐकावी, त्याचं दर्शन पाहावं आणि त्याच्याशी बोलावं, कारण देव आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, देव या घरामध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर देवाची वाणी तुम्ही ऐकली, दावीद राजा ओबेद-एदोम गित्तीला म्हणतो की हे कसं काय घडलं, हे काय झालं, तुमची परिस्थिती बदलली, तुमची दूरदर्शा पालटली, तुमचा सर्व काही परिस्थितीमध्ये बदल घडून आणला, हे कसं काय झालं, मला त्याचं गूढ गहन रहस्य सांगा, हे काय राज आहे मला सांगा. ओबेद-एदोम गित्ती राजा पुढे आले आणि म्हणाले, राजा हे काही राज नाही, हे ह्या जिवंत देवाची करामत आहे, हा जिवंत देवाचा तो आशीर्वाद आहे. आज या ठिकाणी जर कदाचित कोश माझ्या घरामध्ये ठेवला नसता, राहिला नसता, तर माझी परिस्थिती बदलली नसती. परंतु आज तुम्ही चांगलं केलं की तुमच्या घरात नेण्यापेक्षा तुम्ही राग का होईना माझ्या घरात ठेवला, परंतु माझं कल्याण झालेलं आहे. आणि देव म्हणाला, निश्चितच या भूतलावर तुझं कल्याण मी करीन. तुम्ही वाचलं की नाही मला वाचलं माहित नाही, तुमचं लक्ष आहे की नाही मला माहित नाही, पण ऐकणारे निश्चितच आशीर्वादित होतील. निश्चितच या भूतलावर मी तुझं कल्याण करीन, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. हा देवाचा आशीर्वाद या भूतलावर, या घरामध्ये देव सर्वांचं कल्याण करतो. मला आनंद वाटत आहे. या घरात पदार्पण करण्यापूर्वी देखील आम्ही प्रार्थना केली, इतर खास प्रार्थना आहे. येणाऱ्या दिवसामध्ये स्मिताताईंनी, प्रशांतदादांनी साक्ष द्यावी की बाळासाहेब त्या घरापेक्षा आम्ही हे घरात खूप आशीर्वादित झालो. आम्हाला या घरामध्ये अक्षरशः साक्षात देवाचे साक्षात्कार घडतात, देव आमच्याशी बोलतो असं आम्हाला जाणवतो, कारण आमचा देव या घरामध्ये फिरणारा, बसणारा, उठणारा, बोलणारा असा देव आहे. या घरामध्ये कोण पूर्वी राहत होता आम्हाला ठाऊक नाही. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना एक शेवटचं सांगून समाप्त करतो, एक 5 मिनिटात. जर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना असं वाटत असेल की दुरात्म्याची शक्ती विक्ती काही नाही आहे, असं जर कोणाच्या मनात असेल तर तो तुमचा भ्रम आहे, तो काढून टाका. कारण आमचं संत पाऊल म्हणतो, आमचं युद्ध कुणाशी आहे, जे दुरात्म्यांबरोबर आहे, आणि हे ते दुरात्मे असतात. कांदिवलीला एक जिवंत उदाहरण सांगतो. ज्या घरामध्ये आमचा विश्वासणारा राहायला गेला, त्यांनी प्रार्थना पहिले ठेवली नाही, केली नाही, तर त्या घरात एका जणानं फाशी घेतली. त्या घरात काय होती, एका जणानं फाशी घेतली. आणि फाशी घेतल्यामुळं रात्री त्यांना झोप नाही, अकराळ स्वप्न पडतात, कोणीतरी त्यांना दिसतं, कोणीतरी हात मारत आहे असं वाटलं, आणि बेचैन झाले त्या घरामध्ये ते गेल्याच्या नंतर. मालकानं पहिलेच सांगितलं होतं स्पष्टपणे की या घरामध्ये आत्महत्या एका जणाने केलेली आहे, तर तुला जर राहायचं असेल तर राहा. त्यानं काही खोटं नाही सांगितलं, पण त्या घरामध्ये तो राहत असताना त्याला ह्या गोष्टी जाणवत होत्या. पण ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही, प्रार्थना केली पाहिजे, विदाऊट प्रार्थनेनं आम्ही त्या घरामध्ये पदार्पण केलं, ज्यावेळेस प्रार्थना केली, देवाचा गौरव असो,
ती प्रार्थना केल्या तेव्हापासून त्या घरात ना त्याला कोणी दुरात्मा दिसतो, ना कोणाचा भास होतो, ना कोणाचं काय. हा आमचा ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचा असलेला विश्वास आहे की ज्यावेळेस आम्ही देवाला आमंत्रण देतो, निमंत्रित करतो, तो देव हे घर त्याच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आमचा विश्वास आहे की हे घर आशीर्वादित झालं आहे. एक व्यक्ती देवाकडे येतो आणि देवाकडे आल्याच्या नंतर तो व्यक्ती म्हणतो, प्रभू मला तुझ्या मागे यायचं आहे, प्रभू मला तुझ्या मागे यायचं आहे. प्रभू म्हणाला, माझ्या मागे ये, पण तू जर घराची अपेक्षा करत असेल तर भेटणार नाही. तू जर मोठ्या सोन्या चांदी बंगल्याची अपेक्षा करशील तर भेटणार नाही. माझ्या मागे आल्याने फक्त तुला एक गोष्ट मिळेल. काय मिळेल? काय मिळेल? अजून काय मिळेल? आशीर्वाद मिळेल. जर तू निस्वार्थ मनानं माझ्या मागे येत असेल तर एक गोष्ट मी तुला सांगतो, खोकडाच बिळा आहे, पक्षाच घरटी आहे. मी जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र असलो, मी देव जरी असलो तरी मला डोकं टेकावायला जागा नाही. याचा अर्थ माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी असं उघड्यावर राहावं ही माझी इच्छा नाही. माझ्या लेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आशीर्वादित व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि स्वप्न बायबल सांगतात, मी आज येताना विचार करत होतो की योजना करणं मनुष्याच्या हातामध्ये असतं, पण सिद्धीस नेणं, त्या मागं यश येणं, बरकत येणं हे सर्व देवाच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर म्हणत असाल माझ्या बळावर केलं, मी नसतो ते झालंच नसतं. अरे पण त्यांच्या मागं तुमच्या पत्नीचा हात असतो, त्यांच्या मागं तुमच्या प्रार्थनेचा हात असतो, त्याच्या मागं सर्व काही. आणि दोघांनी एकत्रित येऊन ज्यावेळेस संसार होतो त्यावेळेस या घराला सुंदरसं एक शोभा आलेली असते. आणि ती शोभा दोघात नसते तर बायबल सांगतं की 3 पदरी दोरी कधी तुटत नाही. तिसरा आमचा देव या घरामध्ये ज्यावेळेस असतो ते घर कोणी बरखास्त करू शकत नाही, कोणी पाडू शकत नाही, कोणी तोडू शकत नाही, तुटू देखील शकत नाही. दोघांचं प्रेम वाढेल, देव त्यांना आशीर्वादित करेल आणि या घरामध्ये जे त्यांचं आधळअधूर स्वप्न आहे देव या घरामध्ये ते पूर्ण